बाईट्स अँड डिलाईट्समध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आहे बुढीचा चिवडा। यवतमाळमधील हा सुप्रसिद्ध असा चिवडा आहे। आझाद मैदानावर तुम्ही हा चिवडा खाऊ शकता। आज हा चिवडा मी घरी तयार करणार आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। लागणारं साहित्य आहे जाड पोहे, शेंगदाणे, डाळवा, कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, सोप, काजू, मनुका, खोबऱ्याचे काप, हिंग, जिरे पावडर, धने पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ, साखरेची पिठी, जिरं, मोहरी, तीळ, 4 लवंग, 4 विलायची, मिरे पावडर, तिखट, मीठ, हळद चवीनुसार, 8 ते 10 लसूण पाकळ्या कापून घेतलेल्या। आता इथे आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे। एक 5 ते 7 मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे। बघू शकता सारखं फिरवत राहायचं आणि लगेच काढून घ्यायचे, करपू द्यायचे नाही या प्रकारे। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत डाळवा। याला सुद्धा लालसर भाजायचं नाही आहे। एक 5 ते 7 मिनिटं हलवत राहायचं आणि काढून घ्यायचं आहे। ते निथळून घ्यायचं सगळं, जेणेकरून चिवडा हा तेलकट बनणार नाही। बघू शकता या प्रकारे आपण इथे डाळवा पण भाजून घेतलेला आहे। खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे। जास्त लालसर करायचे, तांबूस रंग आला की काढून घ्यायचे खोबऱ्याचे काप। बघू शकता या प्रकारे हलवत राहायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर लगेच लालसर होतात। हिरव्या मिरचीचे तुकडे छान क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। त्यात घातलेला आहे कढीपत्ता। एक वाटीभर कढीपत्ता मी ॲड केलेला आहे। जेवढा कढीपत्ता तुम्ही ॲड कराल चिवड्यामध्ये तेवढा कढीपत्त्याचा टेस्ट हा त्यामध्ये उतरतो, फ्लेवर छान येतो। छान क्रंची झालं की याला सुद्धा काढून घ्यायचं आहे। छान निथळून काढायचं प्रत्येक साहित्य। काजू हा लालसर भाजायचा नाही आहे। रंग हा पांढराच असला पाहिजे, फक्त त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटात त्याला काढून घ्यायचं। त्यानंतर कांदा हा मी कापून घेतला होता सकाळी आणि थोडासा 1-2 ते 3 तास उन्हामध्ये वाळवून घेतला होता, जेणेकरून त्याला छान क्रंचीपणा येईल। आणि कांदा टाकला की त्यानंतर त्यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल करून घ्यायचं, म्हणजे कांदा हा छान क्रंची भाजला जातो। तर इथे आपण बनवणार आहोत मसाला। त्यासाठी इथे आपण साहित्य ॲड करणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, साधं मीठ, काळं मीठ, हळद, मीठ, तिखट, विलायची, लवंग, ओवा हे सगळं साहित्य ॲड करायचं आणि छान बारीक करून घ्यायचं, फाईन पेस्ट बनवायची। त्यानंतर गरम तेल तापवायचं, त्यामध्ये जाड पोहे ॲड करायचे आणि झाऱ्याच्या साह्याने असा ताराचा झारा वापरायचा, त्यामध्येच तुम्हाला हे पोहे तळता येतील। मार्केटमध्ये तुम्हाला एक चाळणी मिळेल ताराची, ती चाळणी तुम्ही कढईमध्ये तेलामध्ये सोडायची आणि त्यामध्ये पोहे ॲड करायचे आणि या प्रकारे तुम्ही सर्वत्र पोहे हे तळून घेऊ शकता। बघू शकता छान क्रंची पोहे तळल्या जातील इथे। इथे मी 1.5 पाव पोहे तळून घेतलेले आहे। बघू शकता छान क्रंची झालेले आहेत पोहे। यामध्ये अजिबात कुठेही तुम्हाला तेल दिसणार नाही। त्यामध्ये मनुका ॲड केलेला आहे आणि जे आपण तळून घेतलेलं साहित्य आहे, कांदा, शेंगदाणे, डाळवा, कढीपत्ता, हिरवी मिरची हे सगळे साहित्य यामध्ये ॲड केलेलं आहे, एकत्र करून घेतलेलं आहे। आणि जो मसाला आपण बनवून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तो पण ॲड केला आणि छान मिक्स करून घेतला। दोन्ही हाताने गंज घेऊन हलवत राहायचं आहे, तो छान मिक्स होईल। हा चिवडा तुम्ही असाही खाऊ शकता, पण यामध्ये जोवर फोडणी पडणार नाही तो अप्रतिम चव देईल। त्यामुळे इथे आपण एका गंजामध्ये तेल ॲड केलेलं आहे, 1 ते 2 टेबलस्पून तेल। जास्त तेल घ्यायचं नाही आहे। त्यामध्ये जिरं आणि मोहरी ॲड केली आहे। तडतडली की लसूण पाकळ्या ज्या आपण कापून घेतलेल्या होत्या आणि हिंग अर्धा चमचा, त्यानंतर तीळ। यामध्ये आपण ॲड करणार आहोत हळद आणि ही फोडणी आपण या चिवड्यावर ॲड करून सर्वत्र मिक्स करून घ्यायची आहे। प्रत्येक पोह्याला हा मसाला लागला पाहिजे, जेणेकरून तो अप्रतिम चव देईल। आणि हा इथे चिवडा रेडी झालेला आहे, बुढीचा चिवडा। हा मी फर्स्ट टाइम बनवला आणि सक्सेसफुल झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल बटनला क्लिक करा, जेणेकरून
मी कुठलीही रेसिपी अपलोड करेल तर सर्वात प्रथम माझ्या यूट्यूबर्सला ती मिळायला हवी. त्यामुळे बेल बटनला नक्की क्लिक करा आणि तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बनवत राहा आणि खात राहा.